भावेश पहिला बॉल पहा काय उत्तुंग फटका खेळला जातोय आतिशने वर्सव्याची ताकद पहिल्याच बॉलवर दाखवली आहे षटकार डीजे पहिल्याच बॉलवर पहा या फायनल मॅच मध्ये काय होणार आहे त्याची नांदी पहिल्याच बॉलवर येताना पाहायला मिळाली पहिल्याच बॉलवर एक उत्तुंग षटकार ठोकला गेलाय भावेशचा हा बॉल समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न परंतु लांबीपेक्षा उंची जास्त घेतली मिड ऑफच्या फिल्डरने मात्र विकेट घेतला कॅच घेतला जातो आणि भावेशला यश मिळते तर आतिश बाद भावेश पुन्हा एकदा यावेळेला ऑप्शनच्या बाहेर पिचिंग झाला हा बॉल स्वैर चेंडू पाहायला मिळतोय ऑप्शनच्या बाहेरून बॉल बाहेर कट करण्याचा प्रयत्न होता प्रकाशच्या विरुद्ध आणि भावेशचा हा बॉल स्वैर घोषित केला जातोय तोपर्यंत 1 रन अतिरिक्तच्या स्वरूपात मिळेल 7 रन वर जातोय धाव फलक यावेळेला पुन्हा एकदा हवे जाईल हा बॉल नो मॅच लँड क्षेत्रात जाऊन पडतोय 1 रन तर मिळेल दुसऱ्याही रनचा प्रयत्न केला जातोय अतिशय तत्परतेने आणि दुसरी रन देखील घेतली जाते आज जल्लोष कोणत्या कोळीवाड्यात होणार ट्रॉम्बे की वर्सोवा कारण 1 लाखाचं बक्षीस विजेत्याला मिळणार आहे तर उपविजेत्याला 50 आणि त्याहूनही मोठी गोष्ट म्हणजे माहुलमध्ये विजेतेपद मिळवणं सोपी गोष्ट नसते आणि प्रत्येकाचं स्वप्न असतं माझ्या मते 3-4 वर्षापूर्वी पाटील 11 ट्रॉम्बेने ही स्पर्धा जिंकली होती परंतु गेल्या काही वर्षामध्ये मागील 4-5 वर्षाच्या कालखंडामध्ये वर्सोवेला या ठिकाणी जिंकता आलं नव्हतं आज त्यांचं ते स्वप्न या ठिकाणी पूर्ण होतंय का ते या ठिकाणी पाहायचंय चांगला बॉल फॉलो थ्रू मध्ये अडवण्याचा प्रयत्न केला जातोय भावेश कडून की फॅक्टर यासाठीच राहतो भावेश बॅटिंग तेवढी चांगली करतो बॉलिंगही करतो आणि फिल्डिंगही करतो या सर्व प्रकारच्या फॉर्मॅटमध्ये ट्रॉम्बेचा हा खेळाडू अतिशय निर्णायक भूमिका निभावत असतो आणि 10 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत षटक क्रमांक पहिलंच मार्गस्थ या ठिकाणी यावेळेला मात्र बाउन्सर टाकण्याचा प्रयत्न जरूर राहिला होता कमी गतीने परंतु उसळता बॉल टाकला होता आणि या ठिकाणी षटक संपतंय पहिली ओव्हर या ठिकाणी झाली या पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर 10 रन झालेत पाहूयात 2 ओव्हरच्या या मॅच मध्ये ही जोडी कुठपर्यंत जाते वेसावे टीम वर्सोवा टीम भावेशच्या या ओव्हरमध्ये विकेट जरूर या ठिकाणी एक विकेट आलाय परंतु
प्रणित आणि आता मैदानाच्या आतमध्ये असणारे प्रकाश या जोडीवर ही दारोमदार असणार आहे. कोणत्या बॉलरला आमंत्रित केले जाते बॉलिंगसाठी पाहायचं आहे. बॉलिंगसाठी देविदास कोळी यांना आमंत्रित केलं जात आहे. देविदास येत आहेत बॉलिंगसाठी. 2 ओव्हरच्या या मॅच मध्ये आपल्या टीमला कुठपर्यंत घेऊन जात आहेत पाहिजे प्रकाश सोलंकी आणि प्रणित चिखले. प्रकाशसाठी टाकला गेलेला हा बॉल पिचिंग होते, शरीराचा वेध घेतोय, कोणत्याही प्रकारचा धाव मिळणार नाहीये आणि जागेवर थांबवलं जात आहे. आणि हा अनुभव आहे, वयाची 40शी जरूर ओलांडली आहे, परंतु अंडरआर्म क्रिकेट असेल सुरुवातीच्या कालखंडामध्ये, ओव्हरआर्म क्रिकेट, लेदर बॉलचं क्रिकेट ज्यावेळेला ते नेव्हल डॉकला खेळतात, गेली कित्येक वर्ष आपल्या बॉलिंगच्या जोरावर अधिराज्य गाजवतात देविदास. यावेळेला मात्र बॉल स्क्वेअर लेग झोन मध्ये खेळण्याचा प्रयत्न होतोय. 1 रन मिळणार आहे, दुसऱ्या रनचा प्रयत्न होतोय का पाहायचं आहे. थ्रो केला जातोय शरद यांच्या दिशेने, अतिशय सुंदर. एकाच रनवर समाधान मानावं लागेल. स्कोर जाईल 1 ने पुढे. स्कोर जातोय तो 11 वर. फायनल मॅच सुरू आहे. तमाम क्रिकेट रसिक या माहुल कोळीवाड्याचे आनंद घेत आहेत या मॅचचा आणि हीच खासियत आहे या माहुल कोळीवाड्याची. क्रिकेट प्रेमी माहुल कोळीवाडा म्हणून ओळखला जातो. गावातील प्रत्येकाचा श्वास आहे हा क्रिकेटचा खेळ आणि हे मैदान हे देखील प्रत्येकाचं आवडीचं मैदान आहे. याच मैदानामध्ये कोळी महोत्सव देखील आपल्याला खूप मोठ्या प्रमाणावर पाहायला मिळत असतो. त्यावेळेला एक वेगळं वातावरण या ठिकाणी असतं. हो, या बॉलला समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, एज घेतली जाते. मारायचा तो होता मिड विकेटच्या दिशेने हा बॉल, परंतु एज घेतली जाते आणि समोरच्या दिशेने बॉल जातोय. देविदास पुन्हा एकदा त्यांच्या बॉलिंगचं एक वैशिष्ट्य आहे, बॉल जास्त वेगात करत नाहीत, हळूवार पद्धतीने करतात आणि बॉल वळवतात, फ्लाईट देतात. हे वैशिष्ट्य आहे त्यांच्या बॉलचं. आणि अलीकडच्या T20च्या जमान्यात फ्लाइटेड बॉल टाकणारे बॉलर्स खूप कमी पाहायला मिळतात. पुन्हा एकदा प्रकाश. हो, यावेळेला ऑफस्टंपच्या बाहेर पिचिंग, त्यानंतर बॉलने घेतलेलं वळण, फलंदाजाला अगदी जागेवर थांबवलंय. पहा बॉलने किती वळण घेतलं आणि कशामुळे शक्य होऊ शकतं. तुम्ही बॉलला जास्त उंची द्यावेला देता, बॉल जास्त वळण घेतो आणि तेच देविदास यांच्या गोलंदाजीचं खऱ्या अर्थाने गमक आहे. अक्षरशः बॉलकडे बघत राहिले प्रकाश. यावेळेला मात्र बिग हिट करण्याचा प्रयत्न केला जातोय. प्रकाशने जे बंद होते ते तोडलेत आणि या बॉलला भिरकावून दिलं जातंय सीमारेषेच्या पलीकडे. षटकार. आणि 2 ओव्हरच्या संपल्यानंतर स्कोर झालाय तो 18. 2 रनची होती पेनल्टी. स्कोर झालाय तो 20. 21 रन करायचे आहेत विजयासाठी ट्रॉम्बे टीमला, वर्सोवा अर्थातच वेसावी संघाच्या विरुद्ध. 18 झाले, 2 रनची पेनल्टी होती, 21 करायचे. डीजे चला आतिश, चला वर्सोवा, आपण क्षेत्ररक्षणासाठी या. अंधार पडल्यानंतर बॉल आपणास देखील क्षेत्ररक्षण करताना दिसणार नाहीये आणि बॅटिंग करताना देखील आपल्यास बॅड लाईट येऊ शकते, त्याच्यामुळे बॅट्समन आपण देखील फटकन मैदानात यायचंय. फायनल मॅच सुरू आहे जय माता दी ग्रुपच्या माध्यमातून. गेली 7 वर्ष या ठिकाणी येणाऱ्या कालावधीमध्ये नरेश नाखवा स्मृती चषक पाहायला मिळणार आहे. येणाऱ्या कालावधीमध्ये अनिल स्मृती चषक देखील आपणास पाहायला मिळणार आहे. आणि राजीव गांधी स्मृती चषकाची देखील उत्सुकता आम्हाला जरूर लागलेली आहे. कधी ती स्पर्धा असणार आहे, कारण या
माहुलगावचं भूषण आणि संपूर्ण मुंबईकरांचे एक आवडती आणि लाडकी स्पर्धा स्वर्गीय राजीव गांधी स्मृती चषक स्पर्धा, याही स्पर्धेचे वेध आम्हाला सातत्याने लागलेले असतात. 20-18 झालेले आहेत. 2 रनची पेनल्टी 21 रन जिंकण्यासाठी करायच्यात. चला क्षेत्ररक्षण सजवायचं आहे. जवेत मॅचच्या दिशेने ज्या ठिकाणी आपल्याला भावेश तुर्भेकर तर आलेले आहेत बॅटिंगला आणि भावेश तुर्भेकर यांच्या बरोबरीने बॅटिंगसाठी येत आहेत मनोज, ज्यांनी काल देखील धडाकेबाज बॅटिंग केली होती. गावदेवी संघासाठी खूप चांगलं क्रिकेट खेळतात आणि ट्रॉम्बे म्हटलं तर गावदेवी, पाटील 11, किरण 11 ह्या ज्या टीम आहेत आणि माझ्या मते या आजच्या टीममध्ये तीनही टीमचे प्लेयर आहेत आणि कदाचित हे होणं गरजेचं आहे. ज्यावेळेला गावाचा नक्कीच विचार येतो, गावाचा विषय येतो, गावाच्या प्रतिष्ठेचा विषय येतो, आपले सर्व हेवे दावे मतभेद बाजूला ठेवून गावासाठी एकत्रित होऊन क्रिकेट खेळणं गरजेचं आहे आणि ट्रॉम्बे सध्याच्या घडीला ती गोष्ट करते. चांगली गोष्ट आहे आणि सर्वच गावांनी ही गोष्ट पुढे घेतली पाहिजे. आपापसातील मतभेद बाजूला ठेवा आणि क्रिकेट हा खेळच असा आहे, माणसं जोडतो. आणि तर बॉलिंगसाठी प्रकाश आंबेडकर ज्या गोलंदाजाने ही स्पर्धा गाजवली आहे. आंबेडकर, प्रकाश आंबेडकर. चला पंचांचा इशारा येतोय मॅच सुरुवातीचा. भावेश तुर्भेकर जो अष्टपैलू कामगिरी करत असताना ही स्पर्धा गाजवतोय तोच आहे बॅटिंगसाठी. पहिला बॉल, पहिल्याच बॉलवर जोरदार प्रहार, चेंडू जातोय सीमा रेषा पार. षटकाराचा ट्रॉम्बे ब्रँड. आणि हीच बॉलिंग केली होती या अगोदरच्या ओव्हरमध्ये या बॉलरने आणि पुन्हा एकदा आपल्या ट्रॅकवर येताना पाहायला मिळत आहेत. कारण पहिला बॉल फसला आणि सोपं नसतं पहिली ओव्हर टाकणं, कारण आपल्या टेनिस बॉलला जे वरून कॉटनचं जे आवरण असतं ते नवीन असताना मात्र ते थोडंसं निसटतं आणि त्यामुळे स्वाभाविकपणे बॉल जुना झाल्यानंतर एक वेगळी ग्रीप मिळते बॉलरला. बॉलिंगसाठी पुन्हा एकदा प्रकाश. विकेट केला जातोय. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. हो 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 हो, प्रयत्न तर जरूर झाले परंतु झेल होऊ शकले नाहीये. 2 रन मध्ये त्याचं रूपांतर होईल, परंतु या ट्राय साठी देखील टाळ्या झाल्या पाहिजेत. आपला कोळी बांधव, कोळी बंधू, कोळी युवक काय प्रयत्न झालाय त्याच्या माध्यमातून. आठवण तर मात्र 1983च्या विश्वचषकातील कपिल देव, रामलाल निखंज यांच्या कॅचची जरूर झाली होती परंतु कॅच झाली नाहीये. सीमारेषेला जे ट्रॉम्बेचे समर्थक आहेत आपण थोडंसं पाठीमागे व्हायचंय. आज जल्लोष कुठे होणार, वेसावे की ट्रॉम्बे. या बॉलला देखील टोलवण्याचा प्रयत्न समोरच्या दिशेने झालाय. 1 रन तर मिळेल. दुसऱ्या रनचा प्रयत्न परंतु माघारी पाठवलाय आणि स्कोर जर पाहिला तर 1 ने पुन्हा पुढे जाईल. 10 वर जातोय स्कोर. 21 रनची आवश्यकता असताना अजूनही 8 बॉल बाकी आहेत आणि 11 रन करायचे कंपल्सरी. जय माता दी चषकाची ही फायनल मॅच आपण पाहतोय. प्रशांत कोळी, प्रदीप कोळी, विनोद कोळी, महेश माहुलकर, कल्पेश माहुलकर या ठिकाणी चांगला बॉल पाहायला मिळतोय. यशवंत कोळी, योगेश कोळी, निखिल माहुलकर, किरण माहुलकर या सर्वांच्या आयोजनाखाली ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. जय माता दी चषक. स्कोर जर पाहिलं तर 21 असताना आवश्यकता 11 झालाय, म्हणजे अजूनही 7 बॉलमध्ये 10 रन करायचेत. अंधाराचं साम्राज्य हळूहळू या मैदानावर पसरेल परंतु चारी बाजूने प्रेक्षकांची प्रचंड गर्दी. नक्कीच त्यांना पाहायचं आहे विजेता कोण होणार आहे या वर्षीचा जय माता दी चषकाचा, ट्रॉम्बे कोळीवाडा की वेसावे कोळीवाडा. याही वेळेला जर पाहिलं तर फुल टॉस बॉल टोलवण्याचा प्रयत्न परंतु जातोय तो मात्र आतिशच्या दिशेने. 1 रन मिळेल आणि मॅच जाऊन पोहोचते ती शेवटच्या ओव्हरमध्ये. पहिली ओव्हर संपते विदाऊट लॉस. स्कोर झालाय तो मात्र 12. 6 बॉल बाकी आहेत आणि रन करायचे आहेत ते मात्र 9. कुणाला विजय मिळणार, कोण विजयी होणार ते ठरवणारं षटक या ठिकाणी आपल्याला जरूर पाहायला मिळणार आहे. कोण चॅम्पियन होणार या षटकाचं मोल आहे तब्बल 50,000 रुपये, कारण विजेत्याला मिळणार आहेत 1 लाख, उपविजेत्याला मिळणार आहेत 50,000. आणि पाहूया
या ठिकाणी विजयी कोण होणार आहे? एखाद दुसरा डॉट बॉल, एखाद दुसरी विकेट मात्र मॅच मध्ये घेऊन येईल वर्सोवाला वेसावेला, तर एखाद दुसरा षटकार चौकार मात्र ट्रॉम्बेला देखील मॅच मध्ये घेऊन येईल. गावदेवी ट्रॉम्बे जीतला बॉलिंग साठी आमंत्रित करण्यात आलेला आहे. एका बाजूला मनोज गावदेवीचा धडाकेबाज बॅट्समन ज्याने काल देखील षटकारांची आतषबाजी केली, तर दुसऱ्या बाजूला ट्रॉम्बेचा सुपरस्टार खेळाडू, अष्टपैलू खेळाडू भावेश तुर्भेकर. फायनल मॅच सुरू आहे. क्रिकेटचा आनंद घेतोय. जीटीसीच्या माध्यमातून लाईव्ह कव्हरेज आणि संपूर्ण जय माता दी ग्रुपचं मात्र आयोजन आपण पाहतोय. यावेळेला ऑनसाइडच्या दिशेने बॉल खेळण्याचा प्रयत्न मिड विकेट क्षेत्रात टोलावला जातोय. एक बॉल तर एक धाव तर घेतली जाईल. एकाच रनवर समाधान मानावं लागेल. अशा प्रकारे एक एक रन जर आली तर टाळ्यांचा गजर कधी वर्सोव्याच्या खेम्यातून येणार आहे, कधी ट्रॉम्बेच्या खेम्यातून येणार आहे. वर्सोवा ट्रॉम्बे, ट्रॉम्बे वर्सोवा अशा प्रकारची मॅच मात्र या ठिकाणी माहुल कोळीवाड्यामध्ये सुरू आहे. 5 बॉल बाकी आहेत आणि 5 बॉल मध्ये रन करायचे आहेत ते कंपल्सरी 8. आशा, आकांक्षा, महत्वाकांक्षा या नक्कीच फलंदाज गोलंदाजांवर खिळलेल्या आहेत. तमाम क्रिकेट रसिकांच्या नजरा मैदानामध्ये. आता मात्र थोडंसं वातावरण अंधुक अंधुक होईल, परंतु तरी देखील सर्वांच्या डोळ्यांमध्ये प्राण साठून लक्ष मात्र बॅट्समन आणि बॉलरच्या दिशेने दिलं जाईल, कारण हा क्रिकेटचा खेळच असा आहे. यावेळेला जर पाहिलं तर लेग बाईच्या स्वरूपातील या धावा येताना पाहायला मिळत आहेत. क्रिकेटच्या खेळात धावा येणं महत्वाचं आहे. त्या कशाही प्रकारे आल्या तरी त्याला महत्व नसतं, परंतु धावांना महत्व आहे. आणि या वेळेला मात्र लेग बाईच्या स्वरूपातील या रन येत आहेत आणि 2 रनने स्कोर पुन्हा पुढे जाईल. स्कोर जाताना पाहायला मिळतोय तो मात्र 15 वर. 4 बॉल मध्ये 6 रनची आवश्यकता. बॉलिंग साठी आपल्याला पुन्हा एकदा पाहायला मिळतील. जीत आपल्या टीमला मिळून देणार का जीत, की भावेश तुर्भेकर विजयाचे दरवाजे उघडे करणार, की त्याच्या साथ मात्र मनोज कशा प्रकारे देतोय पाहायचंय. माहुल कोळीवाड्याचे क्रिकेट वेडे प्रेक्षक मात्र खूप मोठ्या संख्येने 2 दिवस या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. जय माता दी. 4 बॉल मध्ये 6 रनची आवश्यकता. 22 साठी टाकला गेलेला हा बॉल जातोय हवेत आणि पहा, आणि मोठा विकेट या ठिकाणी पाहायला मिळतोय. मॅच सुरू आहे. प्रेक्षक कशाला आतमध्ये आलेले आहेत लहान. आता ही आपल्याला आतापासून जवळपास 30-35 वर्षापूर्वीचं क्रिकेट आठवलं. मॅचेस असायच्या बाहेर विदेशामध्ये, भारतामध्ये, किंवा मॅच झाल्यानंतर मात्र प्रेक्षक मैदानात यायचे, परंतु तशा पद्धतीचे या छोट्या छोट्या प्रेक्षकांनी माहुलमध्ये ते चित्र निर्माण केलंय. क्या बात आहे. आता माहुलच्या 3 पिढ्या क्रिकेटमध्ये आहेत. पूर्वी पहिल्या पिढीने खूप चांगलं क्रिकेट खेळलं, आताही खेळतात, आणि पुढच्या पिढीला क्रिकेट खेळलं त्यांना किती घाई झाली स्टंप काढायची ते पहा. आणि त्यांना पुन्हा एकदा सांगतो, माझा आवाज तुमच्यापर्यंत येत नसेल तर बॉल बाकी आहेत ते 3 आणि रन करायचे आहेत ते 6, आणि त्यानंतर तुम्ही खुशाल मैदानात या, काय आनंद व्यक्त करायचा तो करा, परंतु 3 बॉल थांबा. तर पाहूयात पुन्हा एकदा तोच प्रश्न निर्माण आहे, कोण मॅच जिंकणार, ट्रॉम्बे की वेसावे? वर्सोवा जीत मिळून देणार का आपल्या टीमला जीत? हेमंत येत आहेत नवीन फलंदाज मनोजच्या जोडीला. गावदेवी ट्रॉम्बे वर्सेस वेसावे. यावेळेला ऑनसाइडच्या दिशेने हा बॉल खेळण्याचा प्रयत्न पहा. पुन्हा एकदा जबरदस्त कामगिरी या ठिकाणी पाहायला मिळते फिल्डर कडून, बॉलर कडून. पुन्हा एकदा तोच प्रश्न आहे. 2 बॉल मात्र या ठिकाणी बाकी आहेत आणि रन करायचे आहेत ते मात्र 5. आणि पाठिंबा मात्र दोन्ही टीमला देऊयात. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. विजेता कोण होणार, वर्सोवा की ट्रॉम्बे? जय माता दी चषकाचा मानकरी कोण ठरणार? कुणाला मिळणार 1 लाख तर कुणाला मिळणार 50,000? पारितोषिकाचं महत्व नाहीये, गावाच्या प्रतिष्ठेचा विषय आहे. तो ट्रॉम्बेला हा करंडक जाणार जय माता दी, की जाणार मात्र वेसावे अर्थातच वर्सोव्याला? जीत मिळून देणार का जीत? हो, यावेळेला जोरदार प्रहार. हेमंत उर्फ मार्शल. आज पुन्हा एकदा ट्रॉम्बे गावात दिवाळी नंतर पुन्हा एकदा दिवाळी साजरी होईल, कारण जय माता दी चषक जातोय ट्रॉम्बेला. हेमंत अर्थातच मार्शलने मात्र पुन्हा एकदा आपल्या संघाच्या मदतीला धावून आलाय आणि एक जबरदस्त षटकार